महिला आरोपीसह नाशिक रोड परिसरात गोळीबार आणि लूट प्रकरणात 5 आरोपी जेरबंद। नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील पिस्तुलाच्या धाकावर लूट आणि उपनगर हद्दीतील गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी आणखी मोठी कारवाई केली आहे। नाशिक रोड गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 ने फरार आरोपींचा राज्यभर पाठलाग करून रोहित पगारे आणि आयुष शिंदे यांना अटक केली। तपासादरम्यान आरोपी आयुष शिंदे हा वेषांतर करून जेल रोड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला मोटरसायकलसह ताब्यात घेतले। या तपासात आरोपी भूषण गोसावीची मैत्रीण कोमल गायकवाड हिने गावठी कट्ट्याने हवेत गोळीबार करून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे उघड झाले। या प्रकरणी तिच्या विरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात यापूर्वीच स्वप्नील उर्फ भूषण गोसावी आणि आकाश गायकवाड यांना अटक करून त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार जप्त करण्यात आली होती। नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता। तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती। त्याच्यावरून त्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबतचे इतर त्याचे काही साथीदार आहेत यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते। त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते। सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं। त्याच्यामध्ये त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे। आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे। या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला आहे। त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी MCR झालेला आहे, तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे आणि दुसरा जो आरोपी आता आपण ज्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन DB तसेच आमचे युनिट 2चे PPI तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचं योगदान आहे। दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड। त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा त्याच्याकडे विचारपूस केली तर त्याच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ह्याच्याकडे जे गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ऍक्च्युअल त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिने स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक राऊंड फायर केलेला आहे। तशी चित्रफित देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे। त्याच्यावरून एक आर्म्स ऍक्ट 325/525 चा गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल केलेला आहे। तिला देखील त्या ठिकाणी अटक केलेला आहे। तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे। असं एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडी विरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ऍक्ट अंतर्गतला गुन्हा। असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत। याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे। एक ती महिला असे 5 आरोपी अटक झालेले आहेत। बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स पोलीस DB तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ऍक्शन आणली। आम्ही याच्यामध्ये मोक्का सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत आणि ज्यांनी कुणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल मग याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि